गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86,000 कोटींची थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनानं पैसे न दिल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारही आत्महत्या करू लागलेत। काल रात्री नवी मुंबई इथे राहणारे गजानन देवकाते यांनीही आत्महत्या केली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या कंत्राटदारांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून ही आत्महत्या नसून संस्थात्मक खून असल्यानं संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र शासनाकडून नवीन निविदा काढण्यात येत आहेत, मात्र ज्या कंत्राटदाराकडे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशानेच निविदा भराव्यात आणि काम घ्यावे, अन्यथा शासनाकडून थकबाकी राहिल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते असं देखील नवीन निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना कंत्राटदार महासंघानं आवाहन केलंय। नवी मुंबईतील कंत्राटदारांना थकबाकी न मिळाल्यानं आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तंत्रज्ञान महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा जाहीर करत येत्या काळात आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करू, तसंच कंत्राटदार महासंघाच्या माध्यमातून आंदोलनात राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरेल असं देखील प्रधान यांनी सांगितलं। तर या संदर्भात प्रधान यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या आंदोलनास पाठिंबा देणारे पत्र दिले, ज्या पत्रात प्रलंबित बिल्लांमुळे कर्जबाजारी झालेल्या आणि तणावात आलेले नवी मुंबईतील एक ठेकेदार गजानन भाऊ देवकाते यांनी आत्महत्या केली आहे। देवकाते यांची आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून आहे असा आमचा आरोप आहे। जे कोणी देवकाते यांच्या आत्महत्येस जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असंही म्हटलंय। प्रशासन कंत्राटदारांच्या मागणीकडे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। 86,000 कोटीची थकबाकी असताना कंत्राटदारांच्या वाटेला तुटपुंजी काहीतरी रक्कम द्यायची आणि आम्हाला सांगायचं की आम्ही विकासाचं पर्व करतोय, तर तसं नाहीये। ह्याच्यामध्ये खास करून इन्फ्रावाल्यांना जे कामं मिळतात त्यांना त्यांचा निधी व्यवस्थित मिळतोय, परंतु जो छोटा कंत्राटदार वर्ग आहे त्याला त्याचा निधी मिळत नाहीये। आणि ह्या निधी न मिळाल्यामुळे वेळेमध्ये कंत्राटदारांवरती आज ही वेळ आलेली आहे। हे कंत्राटदार जे आहेत ते शासनाची कामं करतात, शासनाला टॅक्सेस भरतात, हे रोजगार निर्मिती करणारी एक फॅक्टरी आहे। ही फॅक्टरी आज एमएसएमईच्या माध्यमातून केंद्र शासन सांगतं की एमएसएमई लघु उद्योजकांना चालना द्या। आम्ही लघु उद्योजकच आहोत ना, मग लघु उद्योजकांना मारून तुम्हाला काय मिळणार आहे?